श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मंडळी. तर आज बनवत आहे आम्ही लस्सी, कारण ऊन एवढं पडत आहे की उन्हामध्ये थंड काहीतरी प्यावं म्हणलं. आणि दही तसं पण शरीराला चांगलं असतं. तर गावाकडे आपण कसं ताक वगैरे पित असतो, पण इकडं शहराने ताक वगैरे काही नाही भेटत. तर मस्त दह्याचं पॉकेट आणलेलं आहे थंड थंड, आणि त्याच्यात आता आपण पाणी साखर टाकून एकदम गावठी पद्धतीनं आपण घरीच लस्सी तयार केलेली आहे. आणि आता मस्त लस्सी रेडी झालेली आहे. तर मस्त मी टेस्ट करते. तर एकच नंबर लस्सी झालेली आहे. तुम्ही पण दही खात राहा मित्रांनो. त्यानंतर आमच्या घरची मंडळी सगळी झोपलेली होती आणि आमचा छोटा भीम उठलेला होता. मस्त लाईट गेलेली होती म्हणून त्याला नाही झोपेत. लाईट गेलं की त्यानंतर सगळे उठले आम्ही. आणि मग अचानकच बाहेर एवढा पाऊस पडायला लागला होता, वारं सुटलं होतं. तर बघू शकताय बघा. मग त्यानंतर थोडंसं थंड हवेला आम्ही गप्पा ठोकल्या. आणि त्यानंतर हे बघा, बघू शकता बाहेरचा व्ह्यू काहीतरी असा आहे. तर छोट्या छोट्या गारा पडत होत्या मित्रांनो. हे जे ताडपत्रीवर दिसत आहेत ते पांढरे बर्फाचे छोटे छोटे कण हे गारा आहेत, तर आभाळातून पडत होत्या. असं म्हणतात की गावाकडे हे गारा खाल्ल्याच्या नंतर काही असं बिमाऱ्या होत नाहीत म्हणत होते पहिलेचे लोक, पण कोणी नाही खात असं. तर हे बघा, वारं मस्त सुटलेलं आहे आणि एवढं छान वाटत होतं थंड थंड एवढ्या उन्हामध्ये पाऊस पडल्यानंतर. आणि हे बघा, समूचे पप्पा समूसोबत असं खेळत होते नंतर. तर मस्त समू पण त्यांच्यासोबत खेळतो, खूप छान गप्पा करतो, मस्त हसत होता, ओरडत होता त्यांच्यासोबत. तर हे बघा, बघू शकता त्याला पप्पा म्हणले की झालं, पप्पाशिवाय दुसरं कोणी नाही दिसत. पप्पासोबत लेकरं खूपच छान खेळत असतात. तर मस्त दोघांचं चाललं होतं इकडं. आणि मग आमचा भैया उठला आणि त्यानंतर हे बघा, याचं इकडं जेवण चालू होतं. बघू शकता आजकाल मोबाईल